आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी साठी. कालची रूम मस्त होती, एकदम व्यवस्थित झोपले सगळे जण. भाई अजून झोपले. झोपते आमचा काही विषय नाही. रात्री सगळ्यांना जागवला. आता बघू स्टॅच्यू ऑफ युनिटी काय आहे. जगातला सगळ्यात मोठा पुतळा आहे स्टॅच्यू. ते झालं काळ्या दिसते. तू कालाच आहे आपली तो भराच अशी. आता आम्ही जलेबी पापडा खायला आलोय. गुजरातचा फेमस. जेठालालने सांगितलेलं खायला आले तर पण मग ते बोलतो जिलेबी पाहिजे जिलेबी पाहिजे. काय म्हणजे तुला आमरस नको. आमरस वरण वाटते मस्त आहे. आता गाडी आम्ही पार्किंग केले. इथून आता बस आहे. बस तिकिटामध्येच इन्क्लूड आहे. बस आपल्याला स्टॅच्यू युनिटी पर्यंत घेऊन जाईल. नाही अगोदर तिथे आम्ही थोडं फ्रुट्स खातो जेणेकरून थोडा चांगला होईल. भूक लागणार नाही. आणि ऊन खूपच आहे इथं. आणि ऊनने आम्हाला चोपतात ठेवले. फक्त माउंट आबूला खूप थंडी होती. बाकी इकडं उन्हाने चोपता ठेवलेला आहे आम्हाला. इथे आता तिकीट काढणार आहे. आता तिकीट काढतो. तिकीट फक्त काढण्याच होते, कॅश घेत नाही ते. येताना कार्ड घेऊन या. तिकीट घेऊन आतमध्ये स्टॅच्यूच्या आतमध्ये जायचं असेल तर 350 तिकीट आहे. आणि जर स्टॅच्यूच्या बाहेर जायचं असेल तर किती तिकीट आहे? 150 रुपये तिकीट आहे. आम्ही आतमध्ये आता जाऊ, बघू. इथे आता बस मिळेल आम्हाला. बस उपलब्ध आहे. ही आता बस आलेली आहे आमची. या बसमध्ये जायचं आहे स्टॅच्यू जवळ. ठीक आहे. मग आलो इथं, खूप जवळ आलोय आता. खूप मस्त व्ह्यू आहे इथे. इथून बघू शकता कसा दिसतो. अजून जवळ जाणार आहे, आतमध्ये पण जाणार आहे स्टॅच्यूच्या. तिकडे जाण्यासाठी असे एअरपोर्टला असतो तसा आहे. म्हणजे जास्त थकावा नाही माणसाने जास्त. ऍक्च्युअली बंद ठेवलेला येणार होतो म्हणून चालू केला. फायनली स्टॅच्यूच्या खाली पोहोचलो. स्टॅच्यू वर जायचं आहे. पहिला मारला का एकसारखा मारशील.
आतमध्ये डोका दिलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा. ते बघा अजून स्टॅच्यूच्या आतमध्ये वरती जायचं आहे. आतमध्ये भरपूर चांगला केले त्याने काम. म्हणजे पुणे पक्षी बर्ड्स भरपूर लावले त्यांनी. राजे महाराजांचे कुठले पण आहे तिथे. हे बघण्यासारखं आहे. हे बघा आपले इंडियाचा फ्लॅग. नाही ना काय जाऊ म्हणते अक्का लिफ्ट मध्ये आता वरती चाललोय. सुपरफास्ट लिप आहे. सुपरफास्ट. वरती एकदम वरती आता आलेलो आहे. इथून व्ह्यू बघा कसा आहे. खूप उंच आलोय आता. आता ते स्टॅच्यूच्या वरती आलोय आपण. बघू शकता किती खाली खाली खोल आहे. तिथे चेक करते पडणार आहे का नाही. भीती वाटते त्याला. स्टॅच्यूच्या आतमधला व्ह्यू असा आहे. आतमध्ये खूप सुंदर असं स्टॅच्यू बनवलेला आहे त्यांनी. इतक्या बाहेरून तिथे आतून पण सुंदरच आहे. सहजपणे आपण येऊ शकतो लिफ्टने वरती. इथून तुम्ही बघू शकता खाली किती भारी नजारा दिसतो आपल्या बघायला. हे बघा खूपच सुंदर. आपण 50व्या फ्लोअर जवळ आहे. स्टॅच्यू कुठल्या ज्या दुसऱ्या बटनाजवळ. लिफ्ट आहे फक्त आपल्याला 18 सेकंदात आपल्याला 50 फ्लोअरला पोहोचवते. इतकी फास्ट लिफ्ट आहे. खूप म्हणजे खूप फास्ट आहे. आता हा एरा भाग तो शर्टाचा म्हणजे दुसरा बटन आहे. तिथे आपण हा फ्लोअर 50वा फ्लोअर आहे हा. चला आपण आता अजून बघूया काय काय आहे तिथं. भरपूर काय आहे इथं फिरण्यासारखा बघण्यासारखा. बघू आता पुढे. खूप म्हणजे खूप आतमध्ये बनवले. जसं आम्हाला समजेल तसं आम्ही तुम्हाला सांगू. निर्माण केलेले स्टॅच्यूचे. हे बघा खाली किती. हे बघा नीट रिफ्लेक्ट तुम्हाला दिसत नाही पण दिसतात दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. पूर्ण लोखंडाचा ढाचा. हे बघा किती खोल. एकदम मजबूत बनवले. एकदम मजबूत बनवले. पण असा स्ट्रक्चर बनवलेला आहे. मोबाईल के चक्कर में जियो के अरे काय गावात नाही आलं तर तू अजून वरती जायचंय. तिथे पायाजवळ जायचं आपल्याला. आता चपल्याजवळ पायाजवळ बसलोय. ही चप्पल आहे. चप्पल दिवाळी बाई बघा चपलावर बसलाय. घाबरलेला आहे वरती बशी होत नाही. जाऊ सगळ्या अखेर इथे फोटो घे.
ताण लागलेली पोरांची इच्छा होती कॉफी पिऊ. पाणी पिवायला टाकून कॉफी पिवायला निघल्यात. कशी आहे कॉफी? कॉफी चांगली आहे पण पैसे जास्त आहे. 350 रुपयाला आहे. जेवायला लागला तिकडे जेव्हा आता किती काय लिहिलं टोटल तुम्ही? 350 दिल्या याच्या. इच्छा होती चल जाऊ आलू. काय काय नाही यांना महाराष्ट्र कॉफी पडत नाही. त्यांना गुलाबच स्टारबक्स लागतो. म्हणून इथे पिली का? स्टारबक्स ही कॉफी ओव्हररेटेड आहे. त्याला एकदम टेस्टच नाही. मला ही नाही आवडली कॉफी. नाही आवडली का? नुसतं नाव आहे. मी ओव्हररेटेड पितो. ओव्हररेटेड कॉफी आहे. आम्ही पितो. ओव्हररेटेड कॉफी आहे. एकदम फेक आहे. काय सांगतो आम्ही कसं पिता काय माहिती. काय आहे? ओव्हररेटेड कॉफीचा ब्रँड आहे. टाटाचा आहे म्हणून ठीक आहे. आता असं पण काय झालं. ओव्हररेटेड आहे. तिथं कॉफी पिऊन कसं वाटते? गोड 15 घालवल्या वेस्ट ऑफ मनी. 15 घालवल्या आता काही विषय नाही. कसं मला समजत नाही आवडतो आपली. आम्ही मागाची कॉफी घेतलेली. वाटलेला सगळी बघतील आम्हाला. काय सांगता कुत्र्याने पण बघला नाही आम्हाला. तरी पण नेवायला क्लास घरी आता. इश्क भी कर लिया चांदनी रात में हमने तारे गिने दिल लगा लिया. इश्क भी कर लिया चांदनी रात में हमने तारे गिने. ख्वाब जैसा कोई ख्वाब थी जिंदगी. नींद टूटी तो आया समझिए हमें. राह वो जिस पे मैं चल रहा था उसकी कोई भी मंजिल नहीं है. बेवफा तेरा मासूम चेहरा भूल जाने